कोरेगांव भीमा में शनिवार को वधु बुद्रुक में धर्मवीर छत्रपति श्री संभाजी महाराज की 336वीं पुण्यतिथि के अवसर पर राज्य भर से बड़ी संख्या में शंभु भक्त सुबह से ही राजा शंभु राजे के दर्शन के लिए समाधि पर उमड़ पड़े थे। सुबह 11 बजे के बाद शंभु भक्तों का सागर उमड़ पड़ा और शंभु राजे के चरणों में शीश झुकाने के लिए शंभु भक्तों की जद्दोजहद शुरू हो गई। हर जगह शंभु राजे के जय घोष की ध्वनि सुनाई दे रही थी। फिल्म छावा के कारण इस वर्ष लाखों लोग शंभु राजे को श्रद्धांजलि देने शंभु आए। सुबह 5 बजे धर्मवीर छत्रपति श्री संभाजी महाराज की समाधि और कवि कलश की महापूजा की गई। सुबह 7 बजे मौन जुलूस निकाला गया। इस दौरान बड़ी संख्या में शंभु भक्तों ने मौन जुलूस में भाग लिया। सुबह 9 से 11 बजे तक अक्षय महाराज भोसले द्वारा प्रवचन दिया गया। इस समय बाल कीर्तनकारों की बड़ी संख्या में भागीदारी देखी गई। राज्य के कई बड़े नेता सुबह सुबह शंभू राजे को श्रद्धांजलि देने पहुंचे। उप मुख्यमंत्री अजीत दादा पवार, उदयन राजे भोसले, जिला कलेक्टर जितेंद्र डड्डी, राज्य के कई बड़े नेता सुबह सुबह शंभू राजे को श्रद्धांजलि देने पहुंचे। उप मुख्यमंत्री अजीत दादा पवार, उदयन राजे भोसले, जिला कलेक्टर जितेंद्र डुड्डी, विधायक महेश लांडगे, विधायक मौली कटके, केंद्रीय मंत्री मुरली मोहल, शिवराज राव, अधल राव पाटिल के साथ साथ कई राजनीतिक नेता और पदाधिकारी उपस्थित थे और उन्होंने शंभू राजे को श्रद्धांजलि दी। दोपहर 12 बजे उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहब पहुंचे, शंभू के चरणों में प्रणाम किया और उपस्थिति शंभू राजे द्वारा उन्हें आधिकारिक सलामी दी गई। महंत पी श्री रामगिरी महाराज को धर्मवीर छत्रपति संभाजी महाराज पुरस्कार और 5 लाख रुपए का नगद पुरस्कार प्रदान किया गया। 51,000 एकनाथ शिंदे द्वारा विधायक महेश लांडगे को श्री शंभु तेज पुरस्कार प्रदान किया गया, जबकि सुधीर बलसरफ और महेश भुईवार को भी एकनाथ शिंदे द्वारा शंभु सेवा पुरस्कार प्रदान किया गया। इस अवसर पर कई गणमान्य व्यक्तियों को पुरस्कार से सम्मानित भी किया गया। इस समय ग्रामीणों ने मांग की कि धर्मवीर छत्रपति श्री संभाजी महाराज की पुण्यतिथि के अवसर पर सरकारी अवकाश घोषित किया जाए और छत्रपति शिवाजी महाराज और शंभू राजे का इतिहास पहली कक्षा से पाठ्य पुस्तकों में शामिल किया जाए। इस समय एकनाथ शिंदे ने आश्वासन दिया था कि अगले वर्ष यह अवकाश अवश्य घोषित किया जाएगा। शंभू भक्तों के लिए महाप्रसाद, पेयजल, शीतल पेय, बैठने की व्यवस्था और वाहनों के लिए पार्किंग जैसी सुविधाएं प्रदान की गई। रक्तदान महाज्ञान महायज्ञ सुबह 7 बजे से देर शाम तक चला और पूरे दिन में 5,000 से अधिक शंभू भक्तों ने रक्तदान किया। जिला कलेक्टर जितेंद्र डुड्डी और विधायक मौली कटके ने व्यक्तिगत रूप से महाप्रसाद वितरित किया। शंभू राजे को श्रद्धांजलि अर्पित करते हुए जिला कलेक्टर जितेंद्र डुड्डी ने देखा कि महाप्रसाद वितरित किया जा रहा था। उन्होंने स्वयं शंभू भक्तों को महाप्रसाद वितरित किया। इस अवसर पर शिरूर हवेली विधायक मौली कटके ने भी जिला कलेक्टर के साथ महाप्रसाद वितरित किया। तुलापुर और वधु बुद्रुक में धर्मवीर छत्रपति शंभू महाराज के स्मारक पर काम करते समय हमें प्रमुख ग्रामीणों और ग्राम पंचायत को नाराज किए बिना काम करना होगा और उन्हें विश्वास में लाना होगा। स्मारक का कार्य भव्य और दिव्य होना चाहिए तथा शंभू राजा का इतिहास शंभू भक्तों के लिए हिंदी और मराठी दोनों में होना चाहिए, स्वतंत्र फ्रेम ने बताया। शंभू राजे को एक सिद्धांत, एक समिति न रखें। छत्रपति शिवाजी महाराज ने 18 पगड़ी जातियों, 12 बलूतेदारों और सभी धर्मों के लोगों को अपने साथ लेकर स्वराज्य का निर्माण किया है। महाराजा ने कभी जाति या धर्म के आधार पर भेदभाव नहीं किया, इसलिए छत्रपति शिवाजी महाराज और धर्मवीर शंभू राजे सभी के हैं, अजीत दादा पवार ने कहा। वंदे भारत न्यूज से ज्ञानेश्वर शिंदे की ब्यूरो रिपोर्ट। संभाजी महाराजांचा बलिदान दिवस आहे आणि हजारो शिवभक्त या ठिकाणी माथा टेकायला येतात, विनम्र अभिवादन करायला येतात आणि म्हणून विनम्र अभिवादन करायला मी आलो आणि खऱ्या अर्थाने आज छत्रपती संभाजी महाराज हे एक शौर्याचं प्रतीक आहे आणि म्हणून आज इथं हे स्मारक जे आहे हे तीर्थक्षेत्र होईल। मी मुख्यमंत्री असताना जवळपास 350-400 कोटी रुपयाची तरतूद केली आणि वडू तुळापूर एक छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्याला साजेस या ठिकाणी तीर्थक्षेत्र होईल, तीर्थस्थळ होईल। हजारो लाखो लोक इथे येतील, प्रेरणा ऊर्जा घेऊन जातील, याचं पावित्र्य राखलं जाईल आणि म्हणून या ठिकाणी जे काही लागेल सरकार कुठेही मागे पडणार नाही। शेवटी हा आमचा अभिमान आहे, हा मान आहे, शान आहे आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्शावर हे रयतेचं राज्य, सर्वसामान्यांचं राज्य म्हणून आम्ही कारभार करतोय। मी जेव्हा मुख्यमंत्री होतो तेव्हाही देवेंद्रजी, अजितदादा आम्ही टीम म्हणून काम करतो
आता देवेंद्रजी, मी आणि अजितदादा आम्ही टीम म्हणून काम करतोय. लोकाभिमुख कल्याणकारी योजना आणि या राज्याला पुढे नेण्याचं काम. आणि म्हणून गडकोट किल्ले जे आहेत, या गडकोट किल्ल्यांचं संवर्धन करणं, छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास जपणं, जोपासणं आणि त्याचं संवर्धन करणं हे आमचं काम आहे. आणि म्हणून गडांवर देखील जी काय अतिक्रमण आहे, गड देखील पवित्र झाला पाहिजे, त्यात अतिक्रमण मुक्त झाला पाहिजे, ही तमाम शिवभक्तांची भावना आहे. तीच माझी भावना आहे. आणि छत्रपती संभाजी महाराजांचे हालहाल केले, अनन्वित छळ केला औरंग्याने, त्यामध्ये औरंग्याचं कौर्य आणि छत्रपती संभाजी महाराजांचं शौर्य आपण पाहिलेलं आहे. तमाम शंभू राजांच्या भक्तांची, शिवभक्तांची जी खरंच हा औरंग्या या महाराष्ट्राला लागलेला कलंक आहे आणि त्याचं उदात्तीकरण करणारे देखील कलंक आहे. आणि म्हणून जी भावना, जी मागणी, जे एक तळमळ ज्या लोकांच्या मनात भावना आहेत त्याच आहेत, ते आमच्याही भावना आहेत. भाई, एक आणखी महत्त्वाची माहिती सकाळपासून येते. काल अजित पवार बारामतीत बोलताना असं म्हटले की यावेळेस काही शेतकऱ्यांची कर्जमाफी करता येणार नाही, शेतकऱ्यांनी 31 तारखेच्या आत कर्ज भरून टाकावे. तुम्ही मुख्यमंत्री असताना आणि निवडणुकीचा विधानसभेचा प्रचार सुरू असताना तुम्ही संपूर्ण शेतकरी कर्जमाफीचा वायदा केला होता. शेतकऱ्याच्या पाठीशी उभं राहणारं आमचं सरकार. मी मुख्यमंत्री असताना 16,000 कोटी रुपये अवकाळी, अतिवृष्टी, गारपीटचे 16,000 कोटी रुपये 2.5 वर्षात दिले. 45,000 कोटी रुपये टोटल. त्यांना जोडधंदे, त्यांना मदत, 12,000 रुपये शेतकरी सन्मान योजना, 1 रुपया पीक विमा योजना, हे आपल्याला सगळ्यांना माहीत आहे. त्याच्यामध्ये मी जात नाही. आम्ही जे बोललो आहे, जे आश्वासन दिलेलं आहे, जो जाहीरनामा आमचा प्रसिद्ध झालेला आहे, या जाहीरनाम्यातला प्रत्येक आश्वासन आम्ही पार पाडू. त्याच्यामध्ये बिलकुल आम्ही प्रिंटिंग मिस्टेक म्हणणार नाही. पण राज्याची जी परिस्थिती आहे, आर्थिक परिस्थिती, ही आर्थिक परिस्थिती जी सांभाळत मजबूत करत या सगळ्या मागण्या, हे सगळे आश्वासन आम्ही पूर्ण करतो. फ्लॅगशिप प्रोग्राम आहे आणखी एक लाडकी बहीण योजनेचा, त्याचे पैसे सुद्धा 2100 रुपये व्हायला 5 वर्ष लागतील असं नीलम गोरे म्हटलं. लाडकी बहीण योजना ही आम्ही 1500 रुपयांनी सुरू केली आणि सरकारची ताकद लाडक्या बहिणींनी वाढवली. सरकारला ताकद दिली, बळ दिलं, आर्थिक ताकद वाढली, तर लाडक्या बहिणींना 2100 रुपये दिले जातील, हे आमचं आश्वासन. विरोधकांकडून त्यामुळे विरोधकांना काय, विरोधकांनी सुधारावा. महाराष्ट्रातल्या जनतेने त्यांना विरोधी पक्षनेता बनण्या इतकं पण संख्याबळ नाही दिलं. लँडस्लाईड मॅन्डेट दिले आम्हाला. पूर्ण दैदिप्यमान असा विजय मिळालेला आहे. आणि म्हणून आम्ही जे बोललो ते बोललो. प्रिंटिंग मिस्टेक झाली असं म्हणणारं आमचं सरकार नाही. बाकी राज्याचं बघा, काँग्रेसने कुठे कुठे आश्वासनं दिली आणि कुठे कुठे हरताळ फासला. म्हणून जे आम्ही बोललोय ते करणार, बोलून करणार सरकार आहे, शब्द देऊन पाळणार सरकार. थापाडे म्हणतात, थापा मारतायत की शेतकऱ्यांना आधी थापा मारला कर्जमाफीच्या आणि आता करता येणार नाही. अरे बाबा, ते थापाडे सगळ्यात मोठे थापाडे ते आहेत. त्यांच्या काळात वीज बिल माफ केलं होतं आणि लगेच सरकार आल्यावर लगेच बिलं पाठवली. थापाडे कोण? आम्ही का ते? त्यामुळे एकच मी सांगतो, आम्ही जे शब्द दिलेला आहे ते आम्ही बघा. शेवटी राज्याची आर्थिक परिस्थितीचे सगळं चाललं पाहिजे, विकासही झाला पाहिजे, कल्याणकारी योजनाही चालू राहिल्या पाहिजे, लोकांचा पगारही झाला पाहिजे, सगळं चाललं पाहिजे. ही कसरत करत करत हे राज्य महाराष्ट्र राज्य हे मजबूत आहे. आणि आम्ही देवेंद्रजी, आम्ही अजितदादा या राज्याला देशामध्ये नंबर 1 केले, अजून मजबूत करू. आणि या राज्यात सगळ्यात जास्त विकास प्रकल्प सुरू आहे, त्यामुळे आर्थिक क्षमता आमची वाढेल. आणि ह्या सर्व योजना ज्या आहेत, सर्व आश्वासन आहेत ते आम्ही पूर्ण करू. ये पता करो, ये जो बोलने वाले जो है, उन्होंने लोकसभा के चुनाव में कैसा बर्ताव किया है, कैसे फेक नैरेटिव को फैलाया, आरक्षण जाएगा, संविधान बदलेगा, मुसलमानों के लिए डर पैदा किया, सब कुछ किया, संविधान खतरे में ऐसा कहा गया. लेकिन वही लोग आज बोल रहे कि मोदी जी के ऊपर आरोप लगा रहे. मोदी जी ने आज तक 35 करोड़ लोगों को दारिद्र्य रेखा के ऊपर लिया, 80 करोड़ लोगों को, जनता को
मुफ्त में राशन देते, ये लखपति दीदी योजना है, ड्रोन दीदी योजना है, जनधन योजना है, क्या उसमें सिर्फ हिंदू है? इसमें मुसलमान नहीं है, क्रिश्चियन नहीं है, सभी लोग हैं, कोई भेदभाव नहीं है। जितनी योजनाएं हैं वो सभी योजनाएं सभी समाज के, सभी धर्म के लोगों को मिलती है। ये तो पेट में उनको दर्द हो रहा है, ये पेट उनका लोकसभा से दर्द होने लगा है, गड़बड़ हो गई है, उनको जमाल घोटा महापुरुषांच्या अवमानाच्या संदर्भामध्ये विशेष अधिवेशन बोलवून कायदा करा आणि आणि सरकार लक्ष देत नाही असं महापुरुषांचा मान राखला पाहिजे आणि महापुरुषांच्यावर जो कोणी बोलेल त्याला सोडलं जाणार नाही। त्यासाठी आवश्यकता असेल तर कडक कारवाई आणि कडक कायदे केले जातील।